चला विद्यार्थी मित्रांनो, सोडूया स्वाध्याय 10.2. पहिलं गणित वाचू आणि लगेच सोडूया. चल, 64 मीटर गुणिला 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल. एक चौरसाकृती आहे ना एक आयताकृती, दोन आकृत्या काढतो मी. हे एक आयत आणि दुसरा काढतो चौरस. का म्हणते, याची लांबी 64 आणि 36, हे आहे 64 आणि हे आहे 36. याचं जेवढं क्षेत्रफळ येते पाय, 64 मीटर बाय 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ, याचे क्षेत्रफळ आहे ना जेवढं येईल जर एका चौरसाकृती शेता इतके असेल. या शेताच्या एवढंच आहे म्हणते, म्हणजे याचं जेवढं क्षेत्रफळ येईल त्याचं एवढं. तर हे आयत होय. चला, आयताचे क्षेत्रफळ सूत्र माहित आहे तुम्हाला कोणतं? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. मग लांबी आहे 64, रुंदी आहे 36, यांचा गुणाकार 36 गुणिला 64. 6 × 24 4 चले 2, 6 2 12 2 14 0. 6 6 36 6 चले 3, 6 3 18 18 3 21. हे एवढं तुम्हाला आलं पाहिजे तेव्हा पटापट. याच्यात मध्ये वेळ नाही करणार मी. चला, उत्तर आलं आपलं 2304. हे याचं क्षेत्रफळ 2304 आणि एवढंच क्षेत्रफळ 2304. परंतु याची बाजूवर एवढी असली तर क्षेत्रफळ एवढं आलं. आता आपण त्याच्यावर एक दुसराही पर्याय, दोन पर्याय ते सांगतो, पण पहिल्यांदा एक पाहू आपण. आता हे चौरसाचे क्षेत्रफळ आहे ना, हे बाजूचा वर्ग आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. आता सांगा चौरसाचे क्षेत्रफळ किती लिहून आहे रे बाबा? 2304. हे 2304 म्हणजे 2304 कोणत्या बाजूचा वर्ग आहे सांगा बरं? तुम्ही म्हणाल तर हे एवढं फार लांब आहे, तर याचं सांगतो. याच्यामध्ये या पर्यायामध्ये पाहू, 64 गुणिला 64 पहिला पर्याय करून पाहू. यांचा शेवटचा अंक 4 आला पाहिजे. येतो का? 4 चोके 16, शेवटचा अंक 6 येते. याचा 48चं पाहू. 48 गुणिला 48, 8 8 64, 64 4 याचा येते. पण पहिले याचा गुणाकार करून पाहू. बी नंबर पर्यायाचा करा. 8 8 64 4 आचले 6, 8 चौक 32 6 38, 4 8 32 2 आचले 3, 4 चौक 16 3 19. आता यांची करू बेरीज. 4 8 4 8 2 10 0 आचला 1, 9 1 10 3 13 3 आचला 1. बघा किती आले रे? 2304 उत्तर आलं. म्हणजे पर्याय कोणता बरोबर आहे? 48. हे बाजू 48ची राहते. म्हणजेच बी पर्याय बरोबर आला. आणि अजून एक सोपं सांगतो. सोपी ट्रिक एक काम करायचं का? ही इथे 36 आहे. याच्या या बाजूंचे वर्ग लावून इथं काढून टाकायचे. 36 कितीचा वर्ग आहे? 6चा. 6चा वर्ग 36 आणि हा कितीचा वर्ग आहे? 8चा. 8चा वर्ग. दोघांचा गुणाकार करायचा. 6 8 48. आलं ना सोपं? चला गणित सोडूया. दुसरं गणित बघा. 12 मीटर बाय 10 मीटर च्या सभागृहाला मढवण्यासाठी पहिले आकृती काढून घेऊ. एक सभागृह आहे 12 मीटर बाय 10 मीटर. हे 12 मीटर लांब आहे, 10 मीटर रुंद आहे. याला सजवण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिला 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागल? बघा फरशी लहान आहे. 10 से 1 फरशी आहे 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर. 10 बाय 8 अशा खूप फरशा याला बसवायला लागल. पहिले फरशीचं क्षेत्रफळ काढूया
आणि याचंही क्षेत्रफळ काढूया आणि मग भागाकार करायला लागणार आहे. हे काय हॉल, हॉल काय मीटरमध्ये आहे ना. 10 मीटरचे किती झाले सेंटीमीटर करा बरं. 10 मीटर म्हणजे 10 गुणेला 100 1000 हां. आणि 12 मीटर म्हणजे 12 गुणेला 100 बरोबर 1200 सेंटीमीटर होय. कारण हे बघा हे सेमी होय आणि हे काय आहे मीटर आहे. म्हणून आता या दोघांचे काय केले आपण सेंटीमीटर. चला मग आपण हे काढू, याचं क्षेत्रफळ काढू. हॉलचे काय सभागृह म्हणजे हॉलचे सभागृहाचे क्षेत्रफळ काय बरोबर लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी मांडली. लांबी आहे 1000 आपला 1200. लांबी आहे 1200 गुणिला रुंदी आहे 1000. या दोघांचा गुणाकार करणं फार सोपं आहे. कसा असते गुणाकार. 12 आणि 1चा गुणाकार 12चे ते बाकी 3 इकडे 3 शून्य आणि इकडे 2 5 शून्य देऊन द्यायचे. दिले हे एवढं उत्तर आलं. आता याचं क्षेत्रफळ किती येतं पाहू. कारण याचं क्षेत्रफळ म्हणजे एवढी जागा, हे किती जागा बसेल. मग याचा भागाकार करू. फरशीचे क्षेत्रफळ. फरशीचे क्षेत्रफळ काढताना काय करायला लागते 10 गुणिला 8. लांबी गुणिला रुंदी 10 8 80 किती आले 80 सेंटीमीटर. 80 याला भागाचं का करायचं. कारण सभागृहामध्ये फरशा बसवायच्या 1 फरशी 2 फरशी 3 फरशी अशा बसवायच्या आहे ना. म्हणून यांचा भागाकार कर. म्हणून 12 वरती 5 शून्य द्यायचे आणि खाली लिहायचं 80 काटून टाका. आता यांचा जर भागाकार केला ना पहा तुम्हाला एक भागाकार इथं करून टाकू. 12 वरती किती शून्य राहिले 4 भागीला करूया 8 8 1 8 8 1 8 12तून 8 गेले 4 राहिले. मग घातलं हिचं शून्य 8 45 झाले. मग राहिलेले 3 शून्य देऊन द्यायचे. किती राहिले उत्तर 15,000. चला 15,000 कुठे पहा पर्याय आहे बी. किती उत्तर आलं 15,000 आणि आपलं पर्याय आला बी. तिसरं पहा. अलीनं 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. असा काटकोन चौकोन म्हणजे का त्याची बाजू चारही बाजू सेम. याची लांबी सगळीकडे सारखी. किती लांबी आहे 100. परिमिती 100 आली पाहिजे. सांगा बरं किती पाहिजे. मग इथे 50 इथे 25 25 25 25 चारही बाजू 25च्या केला तर 100 येते का. 100 ताराची लांबी येते का हो. कारण अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा काटकोन चौकोन बनवला. 25 सेंटीमीटर बनवला वाकवला बनवला पुन्हा 100 सेंटीमीटर झाला. 25 आणि 25 50 आणि हे 50 100 चौकोन बनवला. सांगा आता असा या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ. याचे क्षेत्रफळ सांगा बरं किती होईल. काटकोन चौकोन म्हणजे काय झाला चौरस. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बा बाजू गुणिला बाजू किंवा बाजूचा वर्ग दोन्ही येते. बाजू गुणिला बाजू किंवा बाजूचा वर्ग. आता हे बाजू किती आहे 25 25 गुणिला 25 25 गुणिला 25 म्हणजे 25चा वर्ग. आता 25चा वर्ग किती येतात 25चा वर्ग येते 625. करून पहा तुम्ही कसं. नाही आलं तर गुणाकार करून पहा. पर्याय आपला येतो डी. चला चौथा गणित बघूया. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे. तुकडा काढून टाकतो. आकृती काढतो पाहतो लक्ष देईन. याची परिमिती चारही बाजूची लांबी आहे 160 मीटर आहे. चारही बाजू सारखं आहे. सांगा बरं मग
तर त्याचे क्षेत्रफळ किती? या चारही बाजू सारख्याच आहे म्हणजे किती कितीच्या होईल? 40 40 40 40 होईल की नाही? 40 ने 40 80 आणि 40 120 आणि 40 160 मीटर झाली की नाही? परिमिती झाली. इथपर्यंत आलो आपण. त्याचे क्षेत्रफळ किती सांगा? चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू आहे किंवा बाजूचा वर्ग. सांगा बाजू किती आहे? 40. दुसरी बाजू 40. बाजू गुणिले बाजू 4 आणि 4चा गुणाकार करूया 16 येते. 2 शून्य वाढून देऊया. असा पर्याय कुठं आला रे? हा बघा पर्याय क्रमांक डी आला. समजलं? चला एक पाचवं गणित समजूया. 9 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि अर्धा मीटर उंची. बघा अर्धा मीटर उंची असलेल्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती? एक डबा आहे, उघडा आहे पण हा. या डब्याची उंची काढूया. हे 2 मीटर रुंद आहे, 9 मीटर लांब आहे. पण या डबा बनवतो मी एक. हा डबा बनवला पहा. हा उंच आहे डबा. आता डब्याले उंची केली मी. केली ना? 4 कोणते येतात बाजूचे. आता ह्या डब्बा आहे ना अर्धा मीटर उंच आहे. किती? अर्धा मीटर 0.5. आणि ह्या पण आहे 0.5. ही पण उंची आहे 0.5. ही पण उंची आहे 0.5. हे 2 मीटर आहे तर हे 2 मीटर आहे. हे 0.5 आहे, हे 0.5. ही बाजू 9 आहे आणि आहे पलीकडली बाजू आहे ना ही खालची डब्याची. अशी आकृती तुम्हाला डब्याची दिसन. पिपा, तेलाचा पिपा असा किंवा डस्टर किंवा पार्लेजी पुड्यासारखा. याच्या बाजू आहे ना बाळांनो 6 बाजू आहे. ही वरची आणि ही त्याच्या खालची 2. डावीकडली हे 1, उजवीकडली आणि डावीकडली 2, 4 झाल्या. पुढची एक बाजू आहे आणि त्याच्या मागची एक बाजू आहे. 6 बाजू त्या आकृतीला आहे. पण हे जे आहे ना हे झाकण आहे. कोणतं रे? हे वरचं. हे झाकण नाही आहे. हे बघा. आता याचे क्षेत्रफळ काढूया. किती बाजू असतात? 6 बाजू आहेत. 6 बाजू आहे. तर मोठी बाजू आहे ना पहिल्या वरच्या बाजूचे म्हणजे झाकणाचे क्षेत्रफळ काढू. झाकणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे रे? आयत आकृतीच आहे. सगळ्या आयताच्या आकृत्या बा. याची हे 2 आहे लांबी, अर्धा मीटर रुंदी. इकडं 9 मीटर लांब आहे, 2 मीटर रुंद आहे. तर झाकणं किती आहे बा? 9 मीटर लांब आहे आणि 2 मीटर रुंद आहे पहा हे झाकण. तर झाकणाची 9/2 म्हणजे 18 मीटर झाकणाचे क्षेत्रफळ झाले. तर झाकणाच्या खालचा बी भाग आहे तेवढाच. किती? 18 होईल की नाही? झाकण्याचा खालचा भागही होईल 18. आता झालं. डावीकडील आणि उजवीकडील बाजू पाहू. डावीकडील बाजूचे क्षेत्रफळ. डावीकडील बाजूचे क्षेत्रफळ 2 एक आहे. डावी आणि उजवी याचे 2 सारखे क्षेत्रफळ येते. याचे क्षेत्रफळ पाहू. डाव्या बाजूचे क्षेत्रफळ काढले ना. डावी बाजू काय आहे? 2 लांबी आहे आणि अर्धा उंची आहे. पाहून घ्या. हे कोणतंही घ्या. हे 2 लांबी अर्धा उंची. 2 गुणिले 0.5 म्हणजे याचं उत्तर आलं 2 आणि 5ची 10 उत्तर करून टाकायचं. 1 अंक सोडून द्यायचा. 1च मीटर आला. इकडची 1 मीटर आणि इकडची 1 मीटर. डबल गुणाकार करत नाही मी. झाला. आता पुढची बाजू हे समोर दिसते ते. पुढची बाजू हे आपल्याला हे दिसते ते एवढी.
पुढची बाजू 9 मीटर लांब आहे आणि त्याची उंची आहे 5 मीटर. पाय येत आहे का? हे 5 0.5 म्हणजे अर्धा मीटर उंच, 9 मीटर लांब. पुढची बाजू मागची बाजू सारखीच येणार आहे. पुढची मागची याचे पुढच्याचे क्षेत्रफळ जेवढं येईल तेवढं मागच्या आहे बाजूचं. पुढचे क्षेत्रफळ करून 9 क्षेत्रफळ काढूया. 9 आणि 5चा गुणाकार. 9 गुणेला 0.5 बरोबर 9 येते. 9 किती येते? 9 येते 45. 45 म्हणजे किती? 1.0 देऊन द्या. किती येते? 4.5. दुसरी बाजू येते 4.5. आता काय करू? सर्वाचे क्षेत्रफळ मोजू आपण, पण झाकणाचं क्षेत्रफळ बेरीज करायची नाही. चला करू. कसं करू? 18 घेऊ, 1.1 घेऊ, 1.0 घेतला, पुन्हा 2 वेळा घेतले, 4.5, अजून एक 4.5. यांची करूया आपण बेरीज. करून पाहू किती होते. तर 5 आणि 5 10, 0 हातच्याला 1, 4 आणि 1 5 आणि 4 9 आणि 1 10, 10 1 11 8 19, 19 9 हातच्याले 1, 1 आणि 1 2 आला. इथं दशांश चिन्ह दिला. 29 मीटर आलं रे बाबा. कायचं? हे झाकणाचं सोडून दिलं आपण. हे 29 मीटरचा पर्याय कुठे आहे बघा बरं. पहिलाच पर्याय आहे 29 मीटरचा. आला का लक्षात तुमच्या? बघा आपला पर्याय किती आला रे? पर्याय आला ए. बरोबर. 6वं गणित पहा. एका हॉलची मापे 24 मीटर बाय 20 मीटर अशी आहे. एक हॉल आहे, त्याचा हॉलची लांबी आहे. हॉलची लांब असं घेऊ आपण. तुम्हाला सरळ आकृती काढतो मी अशी. या हॉलची लांबी रुंदी आहे. हॉल आहे 20 मीटर रुंद आहे आणि 24 मीटर लांब आहे. हे बाजू 20, हे बाजू 24 असं येईल ना? हो. त्याच्यात बसवायची आहे 0.4 मीटरची फरशी आहे. 0.4 गुणेला 0.3. फरशी किती आहे रे? फरशी आहे एक छोटीशी फरशी आहे. 0.4 लांबी आहे आणि 0.3 आहे त्या फरशीची लांबी. आता काय करू आपण? पहिले याचं क्षेत्रफळ काढू आणि याचं क्षेत्रफळ काढू आणि मग भागाकार करू. सोपं गणित आहे. चला या हॉलचे क्षेत्रफळ काढूया. हॉलचे क्षेत्रफळ किती येते रे बाबा? 24 गुणेला 20. लांबी गुणेला रुंदी म्हणजे 0 असं देऊन टाकूया. 2चा पाडा 4 वेळा, 2 चौक 8, 2चा पाडा 2 वेळा, 2 दोन्ही 4. 480 मीटर आले याचे. आणि याचे किती येईल मीटर पाहू. फरशीचे क्षेत्रफळ आलेलं का? याचं 0.4 गुणेला 0.3. याचाही गुणाकार तसाच करूया. 4 आणि 3चाच गुणाकार करू. हे 2 शून्य आहे ना, इकडे डावीकडे देऊन देऊ. 3 आणि 4चा गुणाकार 12 आणि हे 2 शून्य इकडे दिले बी नाही दिले बरं, कारण डावीकडे आहे. 1 अंक सोडून गुणाकार करून टाकू. 1 अंक सोडून दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे. हे 2 इथे 1 अंक आहे, इथे 1 अंक आहे. आपण 2 अंक सोडून देऊया. एवढं त्याचं हे येते का गुणाकार. मीटर 0.12. आता काय करूया आपण? याचा आणि याचा करूया भागाकार. म्हणजे कसं रे? 480 भागीला 0.12. याचं उत्तर करताना फार सोपं आहे. कसं? 12 नंतर किती अंक आहे? 2 अंक आहे. इकडे 2 शून्य देऊन द्यावं. कसं?
म्हणजे 48 वर 480 होते, आणखी 2 शून्य खाली 12. बस असाच गुणाकार करून टाकूया. सोपा गुणाकार कसा येते, 12च्या पाड्यात 4 नंबरलाच 48 आहे बघा, असं आहे ना. इकडे बघा, हे करून टाकू. 12 1 12, 12 चौक 48 होते का ना, होते ना. मग हे राहिलेले 3 इथं देऊन देऊया. किती आलं रे उत्तर याचं, 4000. हे 4000 काय लागन आपल्याला, त्याचं उत्तर काय, फरशी बसवण्यासाठी त्याची संख्या किती. किती रे बाबा, पर्याय सांगा किती आहे, बी. आणि आपला पर्याय सुद्धा आला बी, म्हणजेच पर्याय आला आपला बी. समजलं का. 7वं गणित पाहू. एका समकोन म्हणजे काटकोन, काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती रिकामी जागा असेल. आपण काय करू, एक काटकोन त्रिकोण काढतो मी. हा एक बाजू आहे 12 आणि लहान बाजू आहे 5 सेंटीमीटर. तर ही बाजू आहे ना काढा लागते, कारण परिमिती म्हणते, त्रिकोणाची परिमिती काढायची असेल तर तिन्ही बाजूची बेरीज. पण का नाही, ही बाजू काढायची असेल, काटकोन त्रिकोणामध्ये काय आहे, कर्ण बाजू आहे ना, कर्ण हे ना कर्ण आहे, याचा वर्ग अधिक एका बाजूचा वर्ग, एक बाजूचा वर्ग, हे सूत्र आहे, अधिक दुसरी बाजूचा वर्ग. हे लक्षात ठेवा, सूत्र आहे. मग कर्ण माहीतच नाही, याला कर्ण म्हणतात. एक बाजू आहे 5चा वर्ग करूया, अधिक दुसरी बाजू आहे 12चा वर्ग करूया. दोन्ही आहे 5चा वर्ग 25, 12चा वर्ग येते 144. यांचा वर्ग केला ना, 5 अधिक 4 9, 2 अधिक 4 6, 1 अशी 1. हा कशाचा वर्ग आहे रे, इथं कर्ण वर्ग लिहिला मी. हा असाच्या असा. आता कर्णाची लांबी किती येते, याची लांबी काढायची असेल ना किती, हा कशाचा वर्ग आहे, 11चा वर्ग 121 येते, 12चा वर्ग 144 आणि 13चा वर्ग येते 169. हे जर माहित असेल तुम्हाला तर हे 13, हे उत्तर येते याचं 13. आता सांगा, त्रिकोणाची परिमिती काय म्हटलं तुम्हाला, त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूची बेरीज. परिमिती काढू आपण. आता परिमिती काढूया, तिन्ही बाजूची बेरीज करू. कोणती, 12 अधिक 13 अधिक 5, तिन्ही बाजूची बेरीज करायची, त्याला परिमिती म्हणतात. किती येते उत्तर सांगा, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 0, चला 1 1 आणि 1 2 आणि 1 3, किती आले रे, 30 आले. तर याचं उत्तर किती आहे बाळांनो, 30. 30चा पर्याय कुठे आहे रे आपला, डी. चला पर्याय कोणता आला, डी. समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. 8वं गणित पहा. एका हॉलच्या लांबी आणि रुंदीत 23 मीटरचा फरक आहे. तफावत म्हणजे फरक, म्हणजे एक हॉल आहे, हा एवढा हॉल लांब आहे, लांब आणि एवढा रुंद आहे. 23 मीटरचा फरक आहे, म्हणजे रुंदी आहे ना एवढी आहे, सांगतो तुम्हाला. पण लांबीमध्ये का नाही 23 जास्त आहे, 23 मीटर मोठा आहे. रुंदीपेक्षा बघा इथं लांबी मोठी, रुंदीपेक्षा मोठं चिन्ह आहे ना. आता लांबी मोठी झाली, इथपर्यंत लिहिलं मी. जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती, ही फरशी लावली, फरसबंदी म्हणजे फरशी लावली,
या सगळ्यांची परिमिती आहे ना 206 मीटर आहे. किती रे? 206. ह्या चारही बाजू मिळवायची, यांची बेरीज 206 मीटर आहे. तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ किती? मग यांचं क्षेत्रफळ काढू. केव्हा क्षेत्रफळ येईल? जेव्हा लांबी आणि रुंदीचे माप माहीत झाले का क्षेत्रफळ येते. आपण काय करूया, 206 दिले काय परिमिती. परिमिती म्हणजे आयताची परिमिती म्हणजे कायची रे? परिमिती बरोबर का 2 गुणेला लांबी अधिक 2 गुणेला रुंदी असं. मग 2 लांबी आहे. लांबी किती? 2 लांबी आहे. 2 गुणेला x अधिक 23. x अधिक 23 अधिक 2 गुणेला x. रुंदी एवढंच येईल. रुंदीचं माप इथं टाकलं, लांबीचं माप इथं टाकलं. हे जसंच्या तसं लिहिलं. चला, याचा गुणाकार येते 2 आणि x चा गुणाकार येते 2x. 2x अधिक 2 आणि 23 चा गुणाकार येते 46. याचं उत्तर येते 2x. परंतु इथं आयताची परिमिती देऊन आहे. किती परिमिती देऊन आहे रे? हे 206 आहे. 206 आहे. तर मग याच्या पुढं सोडवतो मी. 2x आणि 2x मिळून होतात 4x झाले ना. आणि 46च्या जागी 46. पुढं काय करायचं? इथं चिन्ह कायचं आहे बेरजेचं. या दोघांची वजाबाकी करून टाकू. चला, 206 वजा 46 काढून टाकले. 6 तून 6 गेले 0 राहिले. 20 मधून 4 गेले 16 राहिले. इथं यांची दोघांची वजाबाकी इकडे लिहितो मी. का 160 आली ना. आणि इथं राहिलं 4x. आता इथं काय राहिलं रे? इथं चिन्ह आहे गुणाकाराचं. मग या दोघांचा भागाकार. पाय, इथं बेरीज होती, वजाबाकी केली. इथं गुणाकार आहे, याचा भागाकार करू. चला, कसं? 160 भागीला 4. आता x इथं राहील, 4चा भागाकार. याचा आणि 16च राहिले असते ना, तर याचं उत्तर किती येईल पहा. 4च्या पाड्यात 16 आहे. किती नंबरला? 4 नंबरवर. हे 0 देऊन द्या. किती आलं रे? x बरोबर 40. हे काय होय? 40 याची लांबी. हे 40ची होय, हे 40ची होय. आता सांगा, हे कितीची लांबी होईल रे? लांबी किती होईल मग? आता रुंदी झाली, इथं 40 टाका आणि इथंही 40 टाका. टाका आता. रुंदी किती झाली? रुंदी बरोबर 40 आणि लांबी बरोबर आली किती? 40 अधिक 23 बरोबर आले 63. काय आलं? याची लांबी आली 63. आता लिहितो मी इथं 63 आणि इथं आले 40. आता याचे क्षेत्रफळ सांगा बरं. हे बघा, तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ काय? आता क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ काढूया. क्षेत्रफळ बरोबर 60 गुणेला लांबी गुणेला रुंदी. लांबी गुणेला रुंदी करा. 63 गुणेला 40. सोपा आहे गुणाकार, आहे ना. 4 गुणा. 0 पहिले देऊन देऊ आपण. 4चा पडा 3 वेळा. 4 त्रिक 12. 12शी 2 लिहिले, हातचा राहिला 1. 4 सक 24. 24 ने 1 25. 2520 आलं रे क्षेत्रफळ. हे उत्तर कुठं आहे बघा. 2520 कुठं? पर्याय कोणता आला? पर्याय आला आपला बी. समजलं का? चला 9व गणित बघूया. 15 मीटर लांबीच्या एका खोलीला फरसबंदीसाठी
म्हणजे फरशी बसवण्यासाठी इथपर्यंत करतो. एक खोली काढतो पहा, एवढी लांबी खोली आहे. त्या खोलीची लांबी आहे 15 मीटर. रुंदी नाही दिली. याला फरशी बसवण्यासाठी पाहिजे का इथपर्यंत 12 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर. दिसला? 15 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाईल्स लागतात. याच्यात फरशा बसवायला 7500 फरशा लागतात. तर खोलीची रुंदी किती आहे? पहिल्यांदा काय करू, एक फरशी आहे एवढी, ती फरशी आहे ना 15 सेंटीमीटर लांब आहे, 12 सेंटीमीटर रुंद आहे. या फरशीचे क्षेत्रफळ काढू. फरशीचे क्षेत्रफळ काढले की मग आपल्याला लक्षात येईल. आपण काय करून टाकू, याचं उत्तर आहे ना मीटर मध्ये विचारल्यामुळे याला मीटर करूया. चला, 12 सेमीचे मीटर किती होतात माहित आहे का? 12 सेमीचे मीटर होतात 12/100 म्हणजे 0.12. आता हे मीटर झाले. पुढं 15 सेमीचे मीटर होतात किती? 15/100 बरोबर 0.15 मीटर. आता या फरशीचे क्षेत्रफळ काढू. म्हणजे मग जेवढ्या 75चा मग याचं जे उत्तर येईल आता फरशीचे क्षेत्रफळ मीटर मध्ये येणार आहे आपलं उत्तर. आता 12 हे गुणिला हे गुणिला हे करूया आपण. 0.12 गुणिला 0.15 मीटर. आता याचं उत्तर नाही, याचं उत्तर सेम येणार आहे. कसं? 12 आणि 15चाच गुणाकार करूया आपण. 12 आणि 15चा गुणाकार करूया. इथं शेवटचे अंक 2 अंक, इकडे 0 आहे, काही त्याचा विचार करायचा नाही. 15 2 30 अशी 0 हा चले 3, 15 1 15 आणि 3 18. 180 आले आणि इकडलं राहिलेले 2 शून्य देऊन टाकूया. आणि आता झालाय खरा गुणाकार. 1 2 1 2 दशांश चिन्हानंतर 4 अंक आहे. 1 2 3 आणि 4 अंक सोडून द्यायचे. उत्तर आलं एवढं का? याचं क्षेत्रफळ लक्षात ठेवा. एका फरशीचं क्षेत्रफळ एवढे मीटर आले. आता 7500 टाईल्स लागल्या त्याला. फरशी 7500 टाईल्स लागल्या तर त्याचं सर्वाचं क्षेत्रफळ किती होईल रे? गुणिला एवढे मीटरनं गुणा लागतं आपल्याला. याचं काय होईल रे? याचं जे याला लागलेल्या जेवढ्या फरशा आहेत ना त्या फरशाचं क्षेत्रफळ येईन याचं. असा गुणाकार दिसायला कठीण आहे तुम्हाला. फक्त काय करा, 18 गुणूया. कायला? याला 75ला. पहा 75 गुणिला 18. मग सांगतो कसा गुणाकार लिहायचा. 18 पंच 90, 90 अशी 0 हाच्याला 9 आला. 18चा पाढा 7 वेळा. 18 7 126. 126 आणि 9 135. याचं उत्तर आलं 1350. आता तुम्ही म्हणाल इथं किती शून्य आहे रे? 2 दिले. इथं 18च्या नंतर किती शून्य? 1. त्याचंही देऊन द्यायचं. बाकी गुणाकार संपला. पण दशांश चिन्ह कुठे द्यायचं माहित आहे का? 1 2 3 4 अंक सोडून देऊया. 1 2 3 4 अंक सोडून देऊ. आता पहा याचं उत्तर किती आलं रे? अगदी सोपं. याचं उत्तर आलं 135 मीटर आलं. हे याचं फरशीचं क्षेत्रफळ आलं 135 मीटर. आता सांगा याच्यावर या काय म्हणते याला तर खोलीची रुंदी. आता खोलीची ही रुंदी, मग या खोलीचे क्षेत्रफळ काढू. आता काय करू आपण? इथं
खोलीचे क्षेत्रफळ बरोबर सांगा बरं काय, लांबी गुणिले रुंदी. इथं काही माहित आहे का रे? नाही. इथं का नाही, काहीच नाही लिहू आपण. लांबी रुंदीच्या ठिकाणी रुंदी 15 गुणिले रुंदी बरोबर आहे ना. हे लांबी होय, इथं रुंदी, इथं काहीच नाही देऊ नाही, असंच ठेवू. खोलीचे क्षेत्रफळ किती आलं? 135, कारण फरशीचे क्षेत्रफळ आहे ते खोलीचे आहे. इथं 135 लिहितो, इथं बरोबर 15 गुणिले रुंदी. आता इथं गुणाकार आहे, या दोघांचा भागाकार करा. मग 15च्या पाड्यात 135 आहे. किती नंबरवर आहे रे? किती नंबरवर आहे? 9. म्हणजे याचं उत्तर किती येते? 9 येते ना. याचा भागाकार केला तर 9. आणि हा 9 पर्याय कुठे आहे बघा. 9 हे काय आहे? मीटर आलं. 9 मीटर आलं. पर्याय क्रमांक हे बघा, उत्तर आलं आपलं 9. 9 मीटर आहे. पर्याय क्रमांक आहे ए. कोणता आहे पर्याय? ए. 10वं गणित. एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर बाय 10 मीटर आहे. एक असा हॉल आहे, 12 मीटर आहे, 10 मीटर आहे. हॉलला लादी म्हणजे फरशी म्हणू आपण, बसवण्यासाठी 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आकाराच्या किती लाद्या लागतील? आधीच्या गणिताच्या थोडंसं उलट. एक फरशी आहे, ती फरशी आहे 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर. आता उत्तर कशामध्ये विचारलं? उत्तर म्हणजे उत्तर याला आपण का करू? सेंटीमीटर आहे ना, हे सेंटीमीटर आहे. आपण याला का करू? याला सेंटीमीटर करूया आपण, तरी उत्तर आपलं बरोबर येते. कसं करूया सांगा. 10 हे काय मीटर आहे ना. 10 मीटरचे सेंटीमीटर होतात 10 गुणिले 100 म्हणजे 1000. आणि इथे 1000 सेंटीमीटर झाला आता. आणि 12 मीटरचे सेंटीमीटर करूया आपण. 12 गुणिले 100 म्हणजे 1200. आता सांगा, 1200 सेंटीमीटर लांब आहे, 1000 सेंटीमीटर रुंदी आहे. याचं क्षेत्रफळ काढूया आपण. आणि मग काढूया या लादीचं. पहिले लादीचं क्षेत्रफळ काढूया. या फरशीचं लादीचे क्षेत्रफळ काढताना चला काढू. दोन्ही गुणिले का 10 गुणिले 8 बरोबर किती आले? 10 × 8 80 सेंटीमीटर आलं लादीचे. मग काढूया याचं आणि भागून टाकू. एका फरशीचं क्षेत्रफळ आलं एवढं. आता याचं क्षेत्रफळ काढू आणि भागाकार करू. फरशा लागन किती? मग काढूया हॉलचे क्षेत्रफळ. हॉलचे क्षेत्रफळ बरोबर 1200 गुणिले 1000. हे तुम्ही असं उत्तर करताना 12 आणि 1चा गुणाकार 12 आणि 5 शून्य देऊन देऊ. 5 शून्य झाले. मग आता सांगा, उत्तर आलं आपलं हॉलचे क्षेत्रफळ एवढं. याच्यामध्ये फरशी बसवायची आहे 80 सेंटीमीटरची. म्हणून लागणारी फरशी, लागणारी किती लाद्या किती लागतील म्हणते? लागणारी लाद्या म्हणजे फरशा. लागणाऱ्या फरशा का करायचं? 12 वरती 5 शून्य देऊन द्यायचे. दिले. खाली 80 देऊन द्यायचे. फक्त 1 0 1 0 कापून टाकू आपण. आणि यांचा गुणाकार करू. किती? 12 वरती 4 शून्य भागीला 12 वरती 4 शून्य भागीला 8. 8 भागीला 12 वरती 4 शून्य दिले. 12 8 1 8 8 1 8. 12तून 8 गेले 4 राहिले. वरचा दिला 0. 8 5 40.
इकडं उत्तर आलं. हे 3 शून्य आहे ना, वरतं देऊन देऊया. चला, किती उत्तर आलं रे? 1 5 0 0 0 म्हणजे 15,000 फरशा लागन. किती लागन रे? पहा बरं इथं किती फरशा लागन आपल्या. किती उत्तर आलं? 15,000. 15,000 कुठे आहे इथं बघा बरं. 1200 इथं आहे. 15,000 12,000 15,000. पर्याय कोणता आला? पर्याय आला आपला बी. अशा तऱ्हेने सोडवा आणि अडचण असल्यास विचारा.